तर झेडपी आणि पालिका निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये पुढची सुनावणी होईल। जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय, मात्र निवडणुकीचा निकाल अंतिम निर्णयाला बांधील असेल असं सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान नमूद केलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय। या संदर्भातली पुढील सुनावणी 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे। तर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गणेश नाईकांनी दिलाय। पालघर, अंबरनाथ, बदलापुरात भाजप येणार, ठाण्यामध्ये सफाई होणार असं गणेश नाईक म्हणाले। नवी मुंबई महापालिका भाजपचीच राहणार असं देखील गणेश नाईकांनी म्हटलंय। नवी मुंबई महापालिका 95 ते 2020 पर्यंत यावेळेला सुद्धा नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार, भाजपचं येणार महापौर। भायंदर नगरपालिका भाजपचाच महापौर होणार। आता ठाणे कल्याणमध्ये चुरस आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे रिझल्ट दिला ना बदलापूर आणि अंबरनाथला की कल्याणमध्ये साफसफाई होत जाईल, ठाण्यात सुद्धा साफसफाई होणार। अंबरनाथमध्ये कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही त्या प्रवासामध्ये बरोबर बसताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सहन करू, परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप दाखवायचा। एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटलांना एका महिन्यासाठी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। निशित पटेल यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाकडनं महेश पाटलांचा जबाब देखील नोंदवण्यात आलाय। महेश पाटलांवर खंडणी आणि मारहाणीचे गंभीर आरोप आहेत। लाडक्या बहिणींमुळे राज्यात महायुतीचं सरकार आलं असं गुलाबराव पाटील म्हणाले। बिहारमध्ये शिंदेंच्या लाडक्या बहिणी योजनेची कॉपी करण्यात आली, महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकले, म्हणूनच नितीश कुमार पुन्हा सत्तेत आले असंही गुलाबराव पाटील म्हणाले। तुम्ही या बायांना काय सर्वसाधारण बाया समजू नका। यावेळेस जी सरकार बदललं ते माझ्या लाडक्या बहिणींनी बदलवलं। लाडक्या बहिणींनी 70% मत मला बायांनी दिले, लेडीज बायांनी दिले। बिहारमध्ये सरकार कशावर बदललं? एकनाथ शिंदेची लाडकी बहीणची कॉपी तिकडे गेली, 10,000 रुपये डायरेक्ट अकाउंटवर टाकले। नितीश कुमार फिर से आ गए। हे एकनाथ शिंदे दाढीवाल्यानं केलेलं काम आहे। लाडक्या बहिणी ईमानदार आहे।